ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. ऊसाला थेट 4,000 रुपये प्रति टन एवढा दर मिळणार आहे. चातक पक्षी ज्याप्रमाणे पावसाची वर्षभर वाट पाहतो, त्याचप्रमाणे काहीसा महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी ही ऊसाचा गळीत हंगाम सुरू होण्याची वाट पाहत असतो. नमस्कार, मी प्रकाश पाटील. तुम्ही पाहता न्यूज राजनीती. आज आपण ऊस उत्पादक शेतकऱ्याविषयी, त्यांच्या दराविषयी चर्चा करणार आहोत. नवीनच स्थापन झालेलं तामिळनाडूतील सरकार सी जोसेफ विजय यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. कोणता निर्णय? तर 4,000 रुपये टनाला दर द्यायचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. आता त्यामध्ये केंद्र सरकारची FRP त्यामध्ये तिथं जर बघितलं तर 3290 रुपये आहे. आणि अतिरिक्त तामिळनाडू सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन सहानुभूतीपूर्वक त्यामध्ये 709 रुपये ॲड करून 4,000 रुपये टनाला देण्याचा त्याने त्या ठिकाणी धाडसी निर्णय घेतलेला आहे. आता खरं म्हणजे त्या ठिकाणी कोऑपरेटिव्ह सेक्टर किंवा कारखानदारी जाळं असं काही नाही. उत्तर प्रदेश असेल, कर्नाटक असेल, बिहार असेल, तामिळनाडू असेल, या ठिकाणी सहकारी तत्त्वावर चालणारे साखर कारखाने एकदम अल्प आहेत. ह्याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली. मग महाराष्ट्रात का नाही? तर महाराष्ट्रातलं तुम्ही जर आता चित्र बघितलं, महाराष्ट्रामध्ये 2026-27साठी FRP सांगितलेले आहे केंद्र शासनाने 3650 रुपये. आता 3650 रुपयाला म्हणजे 10.25% साखर उताराला एवढा दर सांगितलेला आहे. आणि त्याच्यापेक्षा जर जादा उतारा पडला तर जास्त दर, आणि कमी पडला तर कमी दर होणार आहे. तर हे चित्र आहे. तर आता महाराष्ट्रामध्ये 3650 रुपये जर केंद्र शासनाची FRP असेल, त्यामध्ये 350 रुपये इतकी अल्प रक्कम जर घातली तर 4,000 रुपये महाराष्ट्रामध्ये सुद्धा दर देता येऊ शकतो. त्याच्यापेक्षा दुप्पट दर तामिळनाडू सरकारने FRPमध्ये घातलेले आहे किंवा अनुदान स्वरूपात 709 रुपये घातलेले आहे. तर तसा दर महाराष्ट्रात देता येऊ शकतो. पण तसं चित्र काय महाराष्ट्रात दिसत नाही. महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही बघितलं, गेल्या हंगामातलं जर FRPची रक्कम होती, त्या FRPची रक्कम पूर्ण अजून काय काय कारखान्याने दिलेली नाही. तुकडे तुकडे करून दिलेले आहे. काही कारखान्याने अजून बरीचशी रक्कम राखलेली आहे. आणि काही काही ठिकाणी तर 2400 ते 2600 रुपये FRPची रक्कम दिलेली आहे. म्हणजे बघा, हे एक विदारक चित्र आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये सहकारी चळवळीची सुरुवात झाली, ज्या महाराष्ट्रामध्ये कोऑपरेटिव्ह तत्त्वावर चालणारी साखर कारखानदारी सुरुवात झाली, का तर महाराष्ट्राच्या लोकांची किंवा शेतकऱ्यांची, समाजसुधारकांचा असा विचार होता की खाजगी तत्त्वावर जर कारखाने सुरू झाले तर ह्या ठिकाणी शेतकऱ्यांची पिळवणूक होईल दराच्या बाबतीत, आणि जास्त नफा कारखानदार मिळवतील आणि शेतकऱ्यांची पिळवणूक होईल आर्थिक. त्यामुळं असं होऊ नये म्हणून कोऑपरेटिव्ह तत्त्वावर शेतकऱ्याचा मालकीचा कारखाना सुरू व्हावा किंवा शेतकऱ्याचा मालकीची एखादी संस्था सुरू झाली तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला न्याय मिळेल आणि चांगला दर मिळेल. पण तसं काही चित्र दिसत नाही. तर ह्या कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये महाराष्ट्रामध्ये जर बघितलं, इतर राज्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर फक्त साखर निर्मिती होते, उपपदार्थापासून काही निर्मिती होत नाही. तर महाराष्ट्रात तसं नाही. साखरेबरोबर इथेनॉल निर्मिती होते, प्रेसमेड होतं, बगास होतं, याच्यापासून काही उत्पन्न मिळतं ना. तर हे उत्पन्न प्लस साखरेचं उत्पन्न असं मिळून साखर कारखानदार खरं म्हणजे प्रगतीपथावर पाहिजे. एक आर्थिकदृष्ट्या समृद्ध राज्य आहे महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्रासारख्या ह्या राज्याला हे शोभनीय नाही, अशोभनीय आहे. कारण का, तामिळनाडूमधील नवखं सरकार हे असा निर्णय घेऊ शकतं. मग महाराष्ट्रातली अनुभवी सरकार काय घेऊच नाही? इथं तर कोऑपरेटिव्ह सेक्टरची सुरुवात झाल्या, तळागाळामध्ये सहकार तत्त्वावर चालणाऱ्या वेगवेगळ्या संस्था आहेत. मग इथं का होऊ शकत नाही? आणि प्रतिवर्षी शेतकऱ्यांनी ही वाट बघायची का तुमची? आता तिथं तामिळनाडू सरकार बाबा हंगाम सुरू होण्याच्या आधी 4 महिने निर्णय घेतला. महाराष्ट्रामध्ये का होऊ शकत नाही? महाराष्ट्रामध्ये प्रतिवर्षी कारखाना सुरू झाला की मग ह्यांचा FRP मग दर सुरू होतोय, मग शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, मग आणि सरकारचा निर्णय असेल, कारखानदार असेल, ह्यामध्ये विनाकारण शेतकरी भरला जातो, त्याची उपासमार होते. तर असं चित्र का प्रतिवर्षी? का शासन निर्णय घेऊ शकत नाही? सहकारी चळवळ मोडीत काढायचा निर्णय घेतलाय का? तुम्ही अभ्यासगट नेमा. प्रतिवर्षी तुम्ही FRP जाहीर करताना बाबा ऊस उत्पादनाचा दर किती आहे, उत्पादनाचा खर्च किती आहे बाबा, 1 टन किंवा एकरी बाबा ऊस उत्पादन करण्यासाठी किती उत्पादन खर्च येतो, त्याच्यावर आधारित तुमची FRP ठरायला पाहिजे आणि त्याच्यावर आधारित दर द्यायला पाहिजे. आणि दर बाबा कमी मिळत असेल, साखरेचा दर कमी असेल, तर तुम्ही अनुदान स्वरूपात, जसं तामिळनाडूने दिलं तसंच अनुदान स्वरूपात तुम्ही रक्कम त्यामध्ये ॲड करून एक चांगला दर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही दिला पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातले शेतकरी समृद्ध होईल आणि आपल्या पायावर उभं राहील. नाहीतर आत्महत्या वाढत चालल्यात ना. तुम्ही जर बघितलं तर इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे आणि त्याचं कष्ट पण जास्त आहे. एक 1.5 वर्ष ऊस उत्पादनासाठी लागतात, मार्केटला कारखान्यात जाऊपर्यंत लावल्यापासून. मग इतका काळ तो पदरचे पैसे घालतो, उदरनिर्वाह करतो, घरचा खर्च चालवतो. हे सगळं चक्रातून बाहेर पडायला त्याला 1.5 वर्ष लागतात. आणि त्यावेळेला जर आणि तुमचा हंगाम जर लांबत असेल, प्रतिवर्षी आंदोलन होत असेल, दरासाठी त्याला झगडावं लागत असेल, तर ही शेतकऱ्यांसाठी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे आणि सरकारसाठी सुद्धा ही शरमेची बाब आहे.
तर असं न होता महाराष्ट्रातल्या सरकारने लवकरात लवकर म्हणजे हंगाम सुरू व्हायच्या आधी बाबा 6 महिने आधी उत्पादन खर्चावर आधारित दर ठरवून FRP धरून त्यामध्ये जर साखरेचा दर कमी असेल तर तुम्ही उपपदार्थांचे ह्याची सगळ्यांचा दर काढून तुम्ही त्यामध्ये अनुदान स्वरूपात अतिरिक्त रक्कम घालून एक चांगला दर देण्याला कारखानदारांना भाग पाडलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं हा शेतकरी समृद्ध होईल, आपल्या पायावर उभा राहील आणि त्याचा संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थित चालू शकेल. कारण शेतकरी समृद्ध झाला तरच संपूर्ण जीवन आणि जीवनमान अर्थचक्र चालणार आहे. तो जर अडखळा राहिला, तो कर्जबाजारी झाला तर संपूर्ण राज्य डबघालेल, त्याचं अर्थकारण सगळं बिघडून जाईल आणि त्याची उपासमार होऊन आणि कर्जबाजारी होऊन तो आत्महत्या करण्यास प्रवृत्त होऊ शकतो. त्यामुळे शासनानं गांभीर्यानं असा विचार करून इतर राज्यांचं बघण्यापेक्षा उलट तुम्ही एका दुसऱ्या राज्यासमोर आदर्श ठेवायला पाहिजे. कारण सुरुवात इथून झाली कारखानदारीची, कोऑपरेटिव्ह तत्वाची सुरुवात इथून झाली, कारखानदारी सुरुवात इथून झाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांची. तर इथून तुम्ही अनुभव दुसऱ्यांनी घ्यायला पाहिजे, अशा पद्धतीचं कार्य व्हायला पाहिजे. तर माझं सरकारला एकच मागणं आहे, विनंती आहे की प्रतिवर्षी शेतकऱ्यांची पिळवणूक परवड न करता लवकरात लवकर निर्णय घेऊन एक अभ्यासगट नेमून प्रतिवर्षी उत्पादन खर्चावर आधारित FRP आणि त्यात लागणारी अनुदानाची रक्कम घालून एक चांगला दर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील शेतकरी समृद्ध होईल, त्याची प्रगती होईल आणि तो आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला तरच खऱ्या अर्थानं महाराष्ट्र पुढे जाईल असं मला वाटतं. धन्यवाद.